नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मूलबाळ होत नसलेल्या बहिणीसाठी 3 महिन्यांचे मूल चोरणाऱ्या एका महिलेसह तिच्या बहिणीला आणि मेहुणाला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर चोरलेले बाळ आईला सोपवण्यात ठाणे पोलिसांचे कौतुक केलं जात आहे. ठाणे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीची माहिती दिली आहे. नसरीन शेख, मुजीज गुलाब आणि सैरुनिसा मुजीब असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या गुन्ह्याची माहिती अशी आहे की मुंब्रा येथील खडी मशीन रोड डीबीसी बँक येथे राहणाऱ्या फरजाना मंसुरी या त्यांच्या 3 वर्षाची मोठी मुलगी आणि 3 महिन्यांचं बाळ आफियानाला घेऊन 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता रस्ता ओलांडत होत्या. मोठी मुलगी रडू लागली. यावेळी आरोपी नसरीन शेख हिने देखील त्याच भागात जात असून तिची मुलगी स्वतःकडे घेतली. काही अंतर चालून गेल्यानंतर आरोपी महिला बाळाला घेऊन रिक्षात बसून पळून गेली होती. याबाबतचा गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी 4 पथके तयार करून गुन्ह्याचा शोध सुरू केला. ही महिला ज्या रिक्षात बसून गेली होती त्या रिक्षाचा CCTV फुटेजच्या आधारे शोध घेण्यात आला. तर बुरखाधारी महिला मुंब्रा रेल्वे स्टेशन येथे गेल्याचं निष्पन्न झालं होतं. मुंब्रा पोलिसांनी कर्जत, कसारा आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे फलाटांवरील सर्व CCTV फुटेजच्या माध्यमातून तपास केला. हा तपास करत असताना ही महिला ज्या बाळाला घेऊन गेली होती त्याच्या डाव्या पायाला मोजाच्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या महिलेने ठाणे स्टेशन येथे बुरखा बदलला होता. पोलिसांनी ही महिला 2 जणांना भेटून पुन्हा मुंब्रा येथे आली असल्याची CCTV फुटेजवरून दिसल्याने पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने आफिखला अकोला जिल्ह्यातील खेटरी या गावी तिच्या बहिणीकडे ठेवल्याची बाळाला कबुली दिली आहे. मुंब्रा पोलिसांनी अकोला येथे जाऊन आरोपी मजीज गुलाब आणि खैरुख्रिसा मुजीज या दोघांना अटक करून 3 महिन्यांचं बाळ सुखरूप मुंब्र्यामध्ये आणल्याची माहिती दिलेली आहे. या तपासामध्ये तब्बल 600 CCTV फुटेजचा तपास करून अखेरीस या बाळाला आईच्या ताब्यात दिल्याचं आशुतोष डोंबरे यांनी सांगितलंय. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत, विनायक माने, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाखरे, सूरज पाटील, पोलीस हवालदार सतीश खांबळे, संदीप थोरात, अंकुश शिंदे, कांबळे, वसावे, गायकवाड, अजिज तडवी, पोलीस शिपाई अजिंक्य माडी, नितीन पाटोळे, महिला शिपाई दुर्गा देसाई यांनी ही कामगिरी केली आहे. ठाणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ नियमानुसार 2.5 वर्षाचा असला तरी 1.25 वर्षच हा कार्यकाळ ठेवण्याचा निर्णय शिवसेना आणि भाजप पक्षांतर्गत घेतला आहे. अनेक नगरसेवकांना संधी देण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही नवीन शक्कल लढवली असून त्यामुळे ठाणेकरांना 5 वर्षामध्ये 4 महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपाचे 28, राष्ट्रवादीचे 12, राष्ट्रवादी 9, MIM 5, शिवसेना 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेले आहेत. ठाणे महापौर पदासाठी यंदा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झालं. यानंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. शिंदेंच्या शिवसेनेने 75 नगरसेवक निवडून आणले असून एक अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं संख्याबळ 76 वर गेलं आहे. ठाणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 66 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. यातूनच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव प्रभागातून निवडून आलेल्या पद्मा भगत, वनिता घुगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉक्टर दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव या 7 जणांच्या नावांची चर्चा होती. यापैकी एकाचीच निवड होईल असं बोललं जात असताना शिंदेंच्या शिवसेनेने कोपरी भागातून 2दा निवडून आलेल्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. तर भाजपाने सलग 3ऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आरटीई प्रक्रियेला 9 जानेवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी आणि पडताळणी पार पडली आहे. यासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून 539 शाळांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षी 600हून अधिक शाळांचा आरटीई प्रक्रियेत सहभाग होता, परंतु यंदा बहुतांश शाळांनी आरटीई प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. त्यामुळे यंदा किती जागांसाठी ही आरटीई प्रक्रिया पार पडेल याकडे पालकांचं लक्ष लागलेलं आहे. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25% राखीव जागांवरती प्रवेश मिळावा यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये शाळा नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पार पडली. शाळा नोंदणीसाठी सुरुवातीला 19 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीचं काम पूर्ण झाले नसल्यामुळे या प्रक्रियेसाठी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार 30 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची होती. ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी 600हून अधिक शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या, परंतु यंदा शाळांचा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे. यंदा आरटीई प्रक्रियेसाठी 601 शाळांचे अर्ज दाखल झालेत. त्यापैकी 539 शाळांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. ठाणे व मुंबईतील सर्वात मोठे मंदिर असलेल्या त्रिमंदिराचं ठाणे येथील साकेत रोडवरील बाळकूम येथे त्यांच्या भव्य दिव्यतेने या यात्री मंदिरातील देवी देवतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्ताने ठाणे व मुंबई महानगर प्रदेशाच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये एक ऐतिहासिक क्षण जोडला जाणार आहे. या निमित्ताने शुक्रवार 30 जानेवारी, शनिवार 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती, चिंतन आणि आध्यात्मिक श्रद्धेच्या वातावरणात 3 दिवसांचा पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू करण्यात आलेला आहे. दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने बांधलेले हे त्रिमंदिर पारंपरिक प्रार्थनास्थळाच्या पलीकडे जाईल आणि आयामी घेईल. ते आधीच एका आध्यात्मिक केंद्र सरकार म्हणून विकसित केलं जात आहे, जे संपूर्ण राज्यासाठी आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे. यामध्ये समावेशता आणि सुसंवाद या आदर्शाचे खरे प्रतिबिंब बनेल. एकात्मिक चिंतनाचे एक ठिकाण जिथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक श्रद्धेने एकत्र येऊ शकणार आहेत. या त्रिमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे 3 प्रमुख देवतांची स्थापना होत आहे. यामध्ये सिमंदर स्वामी, भगवान शिव आणि भगवान कृष्ण आणि इतर 25 पूजनीय देवतांची एकाच व्यासपीठावरती स्थापना करण्यात येत आहे. श्रद्धा आणि श्रद्धेचा हा दुर्मिळ आणि प्रतिकात्मक संगम सामाजिक न्यायाचे प्रतिबिंबित करतो. खरं तर ही मुख्य शिकवण आहे जी एकाच पवित्र छताखाली सर्व धर्मांच्या आध्यात्मिक समानता, परस्पर आदर आणि सहअस्तित्वाचे सर्वात मोठं प्रतीक म्हणून उदयास येते. या मंदिरातील देवदेवतांच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. अनेक भक्तगणांनी त्या मंदिराला भेट देऊन भगवान दादांचं मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हे मंदिर दर्शनासाठी खुलं झाल्यानंतर लाखो भक्तगण या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतील. एकंदरीतच श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवा काळामध्ये नेहमीच प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्य भावनेने शासकीय कर्तव्य पार पडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीने व्यक्त केली आहे. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हा अधिकारी शशिकांत गायकवाड, सर्जेराव मस्के पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी मनोज सयाजीराव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन सानप, जिल्हा माहिती हिवताप नियंत्रण अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे, तहसीलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियाप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.